नमस्कार. कधी विचार केलाय आपण जसे आहोत तसे कसे झालो? ही काही साधी गोष्ट नाहीये. ही आहे आपल्या सगळ्यांची कहाणी. मानवी उत्क्रांतीचा एक थक्क करणारा प्रवास. आज आपण कोट्यावधी वर्षांचा हाच प्रवास थोडक्यात उलगडून पाहणार आहोत. तर सुरुवातच करूया त्या मूळ प्रश्नापासून. आपण मानव बनलो कसे? हा प्रश्न आपल्याला थेट आपल्या अस्तित्वाच्या मुळाशीच घेऊन जातो. आणि याचं उत्तर शोधायचं म्हणजे लाखो वर्षांचा प्रवास करावा लागेल. चला तर मग सुरुवात करूया. ओके, पण या प्रवासाला सुरुवात करण्याआधी ना एक सगळ्यात मोठा गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे. अनेकांना वाटतं की उत्क्रांती म्हणजे माकडापासून माणूस बनण्याची एक सरळ सोट रेषा, पण तसं अजिबात नाहीये. ही शिडी नाहीये. विचार करा, हे एक प्रचंड मोठं झाड आहे ज्याला हजारो फांद्या फुटल्या आहेत. आपण म्हणजे माणसं आणि आज दिसणारी माकडं, आपण त्याच झाडाच्या दोन वेगळ्या फांद्या आहोत. आपला पूर्वज एकच होता. आजच्या या प्रवासात आपण काही महत्त्वाच्या थांब्यांवर नजर टाकणार आहोत. सगळ्यात आधी आपलं हे फांद्या फांद्यांचं कुटुंब कसं आहे ते पाहू. मग आपल्या पूर्वजांकडून म्हणजे त्या प्रायमेट्सकडून आपल्याला वारसात काय मिळालं ते समजून घेऊ. त्यानंतर जमिनीवर चालण्याची ती पहिली मोठी झेप, मग हत्यारं, आग आणि स्थलांतर, आणि शेवटी आपल्या आधुनिक मनाचा उदय कसा झाला, हे सगळं आपण पाहणार आहोत. जरा या टाईमलाईनवर एक नजर टाका. आपला प्रवास किती किती प्रचंड मोठा आहे याचा अंदाज येईल. सुरुवात होतीये 6.5 कोटी वर्षांपूर्वी, अर्ली प्रायमॅट्सपासून. मग पुढे येतो ऑस्ट्रालोपेथेकस, त्यानंतर होमो हॅबिलेस, होमो इरेक्टस, मग आपले जवळचे नातेवाईक निअँडरथल्स, आणि शेवटी साधारण 3 लाख वर्षांपूर्वी आपली एंट्री होते होमोसेपियन्सची. खूप मोठा पल्ला आहे हा. चला, आता कथेची सुरुवात करूया. आपण थेट जाऊया 6.5 कोटी वर्ष मागे. विचार करा, पृथ्वीवरून डायनोसॉर नुकतेच नाहीसे झाले आहेत आणि अशावेळी आपले सगळ्यात जुने पूर्वज प्रायमेट्स झाडांवर आपलं नवं आयुष्य सुरू करत होते. हे सुरुवातीचे प्रायमेट्स म्हणजे कसे, तर लहान लहान झाडावर राहणारे सस्तन प्राणी. डायनासॉर गेल्यानंतर जग जवळजवळ रिकामं झालं होतं आणि या रिकाम्या जगात त्यांनी जंगलातल्या आयुष्याशी स्वतःला जुळवून घेतलं. आणि महत्त्वाचं म्हणजे आजचे जेवढे पण प्रायमेट्स आहेत त्या सगळ्यांचे हेच समान पूर्वज होते. आता झाडांवर राहायचं म्हणजे काही खास गोष्टी तर लागणारच नाही का? त्यांच्यात काही गोष्टी विकसित झाल्या. याला आपण एक प्रायमेट टूलकिटच म्हणू शकतो. पहिलं म्हणजे समोर रोखलेले डोळे. यामुळे 3D विजन मिळालं, म्हणजे अंतर अचूक ओळखता येऊ लागलं. दुसरं, फांद्या घट्ट पकडता याव्यात यासाठी मजबूत हात आणि त्याला विरुद्ध दिशेला वळणारा अंगठा. आणि तिसरं, या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी तुलनेने मोठा मेंदू. खरं तर हाच आपल्या पुढच्या सगळ्या उत्क्रांतीचा पाया होता. आता इथून पुढे आपल्या कहाणीत एक जबरदस्त टर्निंग पॉइंट येतो. एक असा क्षण ज्याने सगळं काही बदलून टाकलं. झालं असं की हवामान बदललं, जंगलं कमी होऊ लागली आणि आपल्या पूर्वजांना नाईलाजाने झाडांवरून खाली जमिनीवर उतरावं लागलं. आणि या नव्या जगात जमिनीवर एंट्री होते ऑस्ट्रालोपिथेकसची. हे आपले सुरुवातीचे पूर्वज, जे साधारण 40 ते 20 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत राहत होते. लुसी नावाचा जो प्रसिद्ध जीवाश्म सापडलाय ना, तो ह्याच प्रजातीचा आहे. तिच्यामुळेच तर आपल्याला ह्यांच्याबद्दल इतकी सगळी माहिती मिळाली आहे. या काळातला सगळ्यात मोठा, सगळ्यात महत्त्वाचा बदल होता बायपेडलिझम. म्हणजे काय, तर 2 पायांवर चालण्याची क्षमता. आता विचार करा, जंगलं कमी होतायत आणि गवताळ मैदानं वाढतायत. अशा परिस्थितीत टिकून राहण्यासाठी 2 पायांवर चालणं किती गरजेचं ठरलं असेल. हे बघा, इथे लगेच फरक लक्षात येईल. एकीकडे ॲप्स, जे बहुतेक करून 4 पायांवर चालायचे आणि झाडांवरच राहायचे, तर दुसरीकडे ऑस्ट्रलोपेथिकस, जे 2 पायांवर चालू लागले आणि जमिनीवरही आत्मविश्वासानं वावरू लागले. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय झाला, तर त्यांचे हात मोकळे झाले. विचार करा, मोकळे हात भविष्यात काय काय क्रांती घडवणार होते याची ही फक्त सुरुवात होती. म्हणजे ह्या टप्प्यामधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, आणि ती म्हणजे मोठा मेंदू नंतर आला, आधी 2 पायांवर चालणं आलं. आधी शरीर बदललं, शरीराने नव्या वातावरणाशी जुळवून घेतलं, आणि मग मेंदूच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. चला, आता पुढच्या अध्यायाकडे वळूया. इथून पुढे आपला वंश म्हणजे होमो वंश फक्त कसाबसा टिकून राहत नाहीये. आता तो पर्यावरणावर नियंत्रण मिळवायला शिकतोय. इथेच इनोव्हेशनची, नवनिर्माणाची पहिली ठिणगी पडते. तर भेटूया होमो हॅबिलिसला.
नावाचा अर्थच आहे कुशल मानव किंवा हँडीमॅन. ही आपल्या होमो वंशातली एक सुरुवातीची प्रजाती. आणि यांची सगळ्यात मोठी ओळख काय? तर ह्यांनीच पहिल्यांदा दगडाची हत्यारं बनवायला सुरुवात केली. एक मोठी क्रांती होती ही. ठीक आहे, होमो हॅबिलिसने सुरुवात केली. पण यानंतर आले होमो इरेक्टस. आणि यांनी तर ह्या तंत्रज्ञानाला एक वेगळ्याच लेवलवर नेऊन ठेवलं. त्यांनी बनवलेली हत्यारं म्हणजे ॲक्युलियन टूल्स, जसं की ती दगडी हात कुऱ्हाड, ती खूपच जास्त प्रगत आणि प्रभावी होती. दुसरा महाशोध होता आगीवर नियंत्रण मिळवणं. विचार करा, यामुळे काय काय बदललं असेल? आहार बदलला, जंगली प्राण्यांपासून संरक्षण मिळालं, सामाजिक जीवनच बदलून गेलं. अन्न शिजवून खाल्ल्यामुळे जास्त ऊर्जा मिळू लागली आणि त्या ऊर्जेने मेंदूच्या विकासाला जबरदस्त बूस्ट दिला. आणि तिसरा तितकाच क्रांतिकारी टप्पा, जागतिक स्थळांतर. होमो इरेक्टस ही पहिली मानवी प्रजाती होती जी आपल्या मातृभूमीतून आफ्रिकेतून बाहेर पडली आणि युरोप आणि आशियाभर पसरली. ते खऱ्या अर्थाने आपले पहिले ग्लोबल ट्रॅव्हलर्स होते. आणि आता आपण कथेच्या क्लायमॅक्सकडे आलो आहोत. तो क्षण जेव्हा जगाच्या रंगमंचावर आपली प्रजाती म्हणजे होमोसेपियन्स आपल्या सगळ्यात जवळच्या नातेवाईकांसोबत निअँडरथल्ससोबत एकत्र वावरत होती. निअँडरथल्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं, ते गुहेतले आदिमानव वगैरे. पण हे चित्र पूर्णपणे चुकीचं आहे. ते अजिबात मागासलेले नव्हते. खरं तर ते खूप हुशार होते. त्यांचा मेंदू तर आपल्यापेक्षाही मोठा होता. ते जबरदस्त शिकारी होते, थंड वातावरणात जगायला शिकले होते, आपल्या आजारी लोकांची काळजी घ्यायचे, इतकंच नाही तर मृतांना दफनही करायचे. आणि हो, त्यांनी आपल्या पूर्वजांशी म्हणजे होमोसेपियन्सशी संबंधही ठेवले होते. मग प्रश्न हा पडतो की इतके सक्षम असूनही निअँडरथल्स नामशेष झाले आणि आपण होमोसेपियन्स कसे टिकलो? ह्याचं उत्तर त्यांच्या ताकदीत नाही तर आपल्या वेगळ्या ताकदीत आहे. बघा, निअँडरथल्स शारीरिकदृष्ट्या जास्त मजबूत होते, पण आपल्याकडे होमोसेपियन्सकडे एक वेगळंच शस्त्र होतं. ते म्हणजे गुंतागुंतीची भाषा आणि अमूर्त विचार करण्याची क्षमता. यामुळे आपण मोठ्या गटांमध्ये संघटित होऊ शकलो आणि नवनवीन कल्पना शोधू शकलो. याच बदलाला कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशन किंवा संज्ञानात्मक क्रांती असं म्हणतात. साधारणपणे 70,000 वर्षांपूर्वी आपल्या मेंदूत काहीतरी अद्भुत घडलं. भाषा, कल्पनाशक्ती, अमूर्त विचार या सगळ्या क्षमता विकसित झाल्या. आणि हेच आपलं सिक्रेट वेपन ठरलं. यामुळेच आपण मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन काम करू शकलो, जे इतर कोणतीही प्रजाती करू शकली नाही. आणि मग काय, इथून पुढचा प्रवास खूप वेगवान होता. जगावर आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी फक्त 3 मोठे टप्पे होते. पहिलं, कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशन तर झालंच होतं. त्यानंतर आली कृषी क्रांती. शेतीमुळे आपण एका जागी स्थिरावलो आणि या स्थैर्यामधूनच तिसरा टप्पा आला, शहरं, लेखनकला आणि मोठमोठ्या संस्कृती म्हणजे सिव्हिलायझेशनचा उदय झाला. हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या विचाराकडे घेऊन येतं. आपण स्वतःला निसर्गापासून वेगळं समजतो, पण खरं तर तसं नाहीये. माणूस निसर्गापासून वेगळा नाही, तो तर निसर्गाचीच आत्तापर्यंतची सगळ्यात प्रगत अभिव्यक्ती आहे. आपली ही कहाणी निसर्गाच्या त्या महाकथेचाच एक महत्त्वाचा अध्याय आहे. तर मग आपल्या या महाकथेचा पुढचा अध्याय काय असेल? कारण आपला प्रवास इथे संपलेला नाहीये, तो अजूनही सुरूच आहे. आजच्या या तंत्रज्ञानाच्या आणि सतत बदलणाऱ्या जगात मानवाचं पुढचं पाऊल काय असेल, हा एक असा प्रश्न आहे जो आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणार आहे.